आमच्या एकत्र कुटुंबाला इथं बोलवून आमचा सत्कार केला याबद्दल पहिल्यांदा मी गारेवाडी या प्रतिष्ठानचं ऋणी आहे। आज इथं आम्हाला बोलवलं ते एकत्र कुटुंब, खरोखर आम्ही सगळे भाऊ आडगे आहे। शिक्षण एकदम कमी, शिक्षण कमी असल्यामुळं आमचं एकत्र कुटुंब जमवण्यात चांगलं यश मिळालं मला। कारण आता असं झालं आहे, जादा शिक्षणानं शिंग फुटली म्हटलं तरी काय वावगं होणार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे। त्यामुळं कोण कोणाचं ऐकायला तयार नाही। आमचा तसा योगायोग असा झाला की आम्ही 3-4 भाऊ कमी शिक्षण, 3 भाऊ आणि तर कमी शिकलो, 4था शिकला, 5वा शिकला, 6वा शिकला। परंतु हे सगळं करत असताना आमची मूळची परिस्थिती अशी होती की आमचे वडील लोकांच्या घरात म्हणजे शेतात चाकरी राहत होते आणि आम्ही 3 काका आम्हाला, आणि आमच्याच वडिलांना मुलं जास्त, 4 मुलं आम्ही झालो। आणि मग आमचे काका म्हटले, त्यांना एकच मुलगा होता आणि आमच्या वडिलांना 4 मुलं झाल्यामुळं काकांनी वांध काढले की म्हटली यांच्या या पोरांना कुठेच जपण करायचं, आम्ही राबायचं आणि पोरांना घालायचं, अशी परिस्थिती नको म्हणून आमच्या वडिलांना वेगळं व्हायची पाळी आली। आणि वेगळं झाल्यानंतर आम्ही जरा थोडंसं हाल झालं आमचं। परंतु पुढं आम्ही जसं जसं कमवायला चालू केलो, शिक्षण माझं फक्त 4थी झाली। 4थी झाल्यानंतर मी 6 आणि पगाराला बायकाच्या याच्यात कामाला चाललो। त्यामुळं थोडंसं आमच्या घराला आधार लागला। त्यानंतर 2 नंबर भाऊ आला, 3 नंबर भाऊ आला। आता इथं 3 नंबर भाऊ आहे आमचा, 2 नंबर वारला आहे। आम्ही एकूण 6 जण भाऊ, 2 बहिणी, 8 लोकांचं कुटुंब। आमच्या वडिलांना त्रास झाला थोडा, परंतु हे सगळं आम्ही करत असताना असं झालं, हळूहळू कामाला जात जात मी पहिल्यांदा गुराळमध्ये गुळव्याचं काम करायला शिकलो। त्यावेळेला 4 गाड्यांचा पगार म्हणजे एका माणसाला मिळत होता। त्यामुळं थोडंसं आमची गती वाढली। एक 3-4 महिने गुराळ करायचं, तिथनं येऊन लाकूड वखारीत लाकडं फोडायचं, असं नित्यकायम चालत आणि परिस्थिती अशी झाली, 1956 साली कुळ कायदा आल्यामुळं भागवाट्यानं कोण जमिनी लावत नव्हत्या। कारण कचलतीची जमीन असा हे झाल्यामुळं भागवाट्यानं जमीन लावत नव्हते। त्यामुळं रोजगार करायची पाळी आली। आणि हळूहळू एक 10 वर्षानंतर म्हणजे सर्वसाधारण 60-61 साली थोडंसं ते शिथिल झालं आणि मग बागायत जशा जमिनी झाल्या तशा भागवाट्यानं लावायला चालू झाले। मग आम्ही हळूहळू भागवाट्यानं जमिनी करायला लागलो आणि भागवाट्यानं जमिनी करत असताना चांगलं शेती पिकवा लागल्यावर आमच्याकडे जमिनीसुद्धा जास्त यायला लागल्या। आजसुद्धा आमच्याकडे 1962 साली केलेली जमीन 3 एकर आहे, ते आजसुद्धा भागवाट्यानंच आमच्याकडं आहे। आमची 82-90 अधिक 3 एकर भागवाट्यानं 1962 साली आम्हाला त्या मालकानं लावलेली आहे। त्यांना म्हटलं आमची जमीन आता भरपूर झाली आहे, थोडं त्रास व्हायला आहे मला, आणि मालक तुम्ही ही जमीन घरात ठेवून घ्या। तर त्यावेळेला त्या मालकाने काय म्हटले, माझी जमीन विकून मला पैसे आणून द्या, पण तुम्हीच जमीन करायचं, नाहीतर माझी जमीन विकून टाका। असं म्हटल्यानंतर मी काय होईल ते होऊ दे म्हटलं, आमचा हाल झालं तर होऊ दे, पण जमीन विकायची नाही। त्या मालकानं सांगितलं। त्यांच्या घरात एकूण 7 शिक्षकच आहेत, त्यांना शेताकडे यायची काय गरज नाही। ह्या भूमिपौर्णिमेला आले तर पुढच्या वर्षी भूमिपौर्णिमेला शेताकडे येतात। पण अशी मालकं आम्हाला भेटली आणि त्यामुळं आम्ही हळूहळू प्रगती करायला सुरुवात केली। आत्ता काय झालं, 1978 साली आम्ही असं थोडंफार पैसे गोळा करायचं, असं काहीतरी गोळा केलं की कुठंतरी खड्डा येणार, कोणतरी आजारी पडणार, कुणाचं तर लग्न ठरणार
आणि केलेलं सगळी पुंजी सपायची. म्हणजे बरेच दिवस असं झाल्यानंतर जवळजवळ म्हणजे 56पासून 62पर्यंत अगदी काय कुठलं तरी काहीतरी करावं म्हटलं तर व्हायचंच नाही, ते पैसे सगळे संपायचेच. 78 साली आम्हाला काय झालं, थोडासा आधार लागला, म्हणजे थोडी बागाई झाली. बागाई जमिनीच्यामध्ये वाट्यानं मग जादा पैसे मिळाले, जिरायतमध्ये कमी मिळत होते. बागाई झाल्यानंतर पैसे मिळायला सुरुवात झाली आणि 78 साली आम्ही थोडे पैसे गोळा करून 3 एकर जमीन पहिल्यांदा घेतली आणि ती आमच्या वडिलांच्या नावाने घेतली. मग मी हळूहळू जसं गावात जरा प्रतिष्ठा वाढल्यानंतर थोडंसं लोक इकडे तिकडे न्याय वगैरे करायला बोलवायचे मला. तेव्हा एकाच्या घरात मी असं न्याय करत असताना ते भाऊ का वेगळे झाले हे पहिल्यांदा अनुभव आला, नावासाठी. आता प्रत्येकानं खरोखर म्हणजे एक हे घेण्यासारखं काम आहे. स्वतःच्या कारभारी बरेच आहेत. आता बरेच कारभारी काय करतात, आपल्याच नावावर ठेवायचं, म्हणजे सगळ्यांना वसबी ठेवायला येते म्हणून. ते केल्यामुळं मग घरात त्याची बायको असते, ती सांगते त्याला सगळं त्यांच्या नावावर, आमच्या नावावर काय, आम्ही फुकट हमाली करायची. आणि हिथं होऊन मग आपलं ते घर पेटायला चालू होत आहे. तर ते पहिल्यांदा मग हे मी ज्यावेळेला ते वेगळं करायला गेलो, खुरपे म्हणून होते आमच्या इथं, त्यांचं वेगळं करत असताना तो अनुभव आला की हे वेगळं का झाले, तर नावावर काय नाही, सगळं तुझ्याच नावावर आहे म्हणून ते वेगळे झाले. म्हणून मग आम्ही पहिल्यांदा आमचं 3 एकर घेतलं होतं, ते आमच्या वडिलांच्या नावावर घेतलं होतं. मी नंतर आल्यानंतर आमच्या वडिलांना म्हटलं, बाबा आता असं नाही करून चालणार, आम्हाला आपण खालनं सुरुवात करूया. शेवट नंबर भावाच्या नावानं जमीन घ्यायची. मग ते घेत असताना आमचे वडील तरी मला म्हटले, अरे तुम्ही काम करणार आणि ते नानगा इथं घेणार, मागणं तुम्हाला थोडा त्रास होईल, ते उद्या बदलला तर काय करणार, असं म्हणजे वडील म्हटले. वडिलांचं कर्तव्य होतं ते त्यांनी केलं. पण मी वडिलांना सांगितलं की बाबा खाल्ला तरी खाऊ दे, पण तो काळमवाडीवाला एखादा येऊन खातो आहे, म्हणजे आपल्या जमिनी द्यायच्या लागतात, तसं द्यायला नको, आपल्या भावाभावांच्या नावावर घेत जाऊ. आम्ही सुरुवात केली, नानग्या भावाच्या नावावर पहिल्यांदा जमीन घ्यायला सुरुवात केली. तिथनं आम्ही असे 6 जण भाऊ रांकेनं, शेवटला माझा नंबर, मी थोरला असल्यामुळं माझा शेवटला नंबर. मग सुरुवात त्याच्यानंतर नानगे 4-4 एकराप्रमाणे, शासनाच्या ताडेक्यात कुठं सापडायचं नाही म्हणून 4-4 एकराचं सुरुवात केली. आणि तिथनं 4 एकरनं आमचं मग 24 एकरात आमचा पट्टा पडला. 24 एकरानंतर मग आता आम्ही नानगी भावजं चालू केली. नानग्या भावजंनं सुरुवात, नानग्या भावजंपासून सुरुवात केल्यावर त्याही संपल्या. त्या संपल्यानंतर मग सुनांच्या नावावर चालू, पोरं झाली, पोरं झाल्यानंतर मग सुना. आता सुनासुद्धा खातेदार आहेत, एकूण 22 खातेदार आहेत आता आमच्या घरात. ह्या खातेदारामुळं वांदं व्हायचं काय भानगड नाही. आणि हे सगळं नाटक आहे हो. खातेदार हे फक्त नावालाच आहेत. पैसे नेतो आहे आम्ही, पैसे काढतो आम्हीच, सगळं आम्हीच करायचं, फक्त नामधारी माणसं आहे ती. म्हणजे ह्या नामधाऱ्यामुळं काय झालं, त्यांना फक्त माझ्या नावावर आहे, माझी मी मालकीण आहे, याला जास्त हो. आणि त्याच्याबरोबर एक दुसरं आणि काय केलं आम्ही, पैशाचं सुद्धा भानगड अशी आहे, पोरांच्याकडे थोडा कारभार दिला. आता एक पोरगा आहे तिथं, ते काय झालं, ते पोरांच्याकडे सुद्धा दिल्यावर पोरं कसं, एक त्यांना 1000 रुपये दिला तर 800चा बाजार केला तर 200 खिशातच. मग हे पोरं म्हटलं या लायकीची नाहीत, त्यांची क्रेडिट डिस. मग सुनांच्याकडं आता आम्ही पैसे ठेवतो, ते सुनांच्याकडं, त्यांच्याकडं मागून घ्यायचं. आणि त्या एवढं चांगलं काम करता यात की आता माहेरला जाताना सुद्धा ते 4 पट्टी देऊन जाईल असं जातात. ती हिची तिला 4 पट्टी देते. म्हणजे आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा शिकायसाठी आहे. त्यांच्यावर एक जबाबदारी टाकायची हो, दुसरं काय करायचं नाही.
नुसतं नामधारी जबाबदारी, काय काय सुद्धा त्याच्याचा अर्थ नाही. काय ते पैसे खर्च करत नाहीत, काय मात्र करत नाहीत, पण ते आमचं धाडस होत नाही. आणि पहिल्यांदा आम्ही भावाभावाने असं म्हणजे पौराणिक म्हणजे ह्याच्यात सगळं माळकरी लिंग पूजा करणे अशा ह्याच्यात आम्ही लिंगायत असल्यामुळे लिंग पूजा, आता आमच्या घरातले जवळजवळ 22-23 जण लिंग दीक्षा घेतलेली माणसं आहेत, 2 माळकरी आहेत. त्या ह्याच्यामुळं सकाळी उठलं की आपण लिंग पूजा करणे, ते माळाची पूजा करतात. संध्याकाळी सुना म्हणजे हरिपाठ, रामनाम असे म्हणजे हे संध्याकाळी त्यांचं कार्यक्रम असतो. आणि ते नित्यनियम आम्हाला फक्त जरा उदकाडीचा जास्त खर्च येतो आहे, उदबत्त्या जास्त लागतात. प्रत्येकाला 2-2 प्रमाणे उदबत्तीचा खर्च जरा जास्त येतो आहे. काय तर काय झालं आहे ह्याच्यातला झाला, पण प्रपंचात करत असताना नावाचा तर विषय संपलाच, परंतु हे जे दैनंदिन व्यवहार आहेत त्याच्यात कसं होतं आहे, आपण एखादा मुलगा पैसे मागितला की त्याला द्यायला खालवर बघतो. तर अगदी खुशाल त्यांना मागेल ते खर्च नाव सांगितला की काय काम करणार आहे हे विचारून ते आता ते आमच्याकडे ते जे महिला आहेत की नाही त्या अशा करतात, तुला कशाला पैसे पाहिजेत हे विचारल्याशिवाय तिथं वहीला टिप्पणच केली असते. त्यामुळं तो वावगं काय सांगत नाही. अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आता पोरं संध्याकाळी गावातनं फिरून येतात, ती घरातून जेवली की नाही हे बघायसाठी आमच्याकडे एक ट्रायल आहे. 8:30पर्यंत आला तरच तो त्या स्वयंपाकघरात जेवायचं. 8:30च्या नंतर आला तर त्याच्या रूममध्ये त्याचं ताट गेलेलं असतंय. आणि त्याच्यात जर तो संध्याकाळी जेवला बाहेर कुठं तर ते सकाळी ताट त्याचं उरतं आहे. त्यामुळं आम्हाला तो सापडतो आहे सकाळी कुठं काय खानावळीत जेवला आहे काय, कुठं काय जेवायला कुठं बाहेर गेलता सुद्धा सापडतो आहे. म्हणजे बघण्यासाठी टेस्ट करण्यासाठी हे सुद्धा येतं. आपण कसं वागायचं, पोरं काय करल्यात, तिथं आम्ही म्हणायचं नुसतं पोरांच्यावर रखवाल करायला हो, नुसतं रखवाल करून काय चालणार नाही. ती हुशार आहेत लई, चॅप्टर आहेत, अगदी कसं पाहिजे तसं तुम्हाला चक्कू देतील. पण आपण तपासायसाठी काहीतरी मार्ग आहेत नाही आमच्याकडं, ते आम्ही त्या जेवणाच्या ताटावरनं त्यांची हे करतो आहे. म्हणजे पोरं आता जेवली की नाही आज घरात हे सुद्धा बघतो. आणि आता आपण सुनांच्यासाठी काय करायला पाहिजे, सुना कशा सांभाळायच्या हे सुद्धा एक सासूवर सुद्धा जबाबदारी आहे. सासूवर त्याचं कसं आहे, एखादं साखर सांडली, तेल सांडलं, काहीतरी सांडते लवणते असं नाही. घरात ते प्रपंच आहे म्हटलं की सांडलं लवण फुटणं तुटणं हे असतंच. ते असलं की ती सासू लगेच तुझ्या आईनं तुला हे शिकवल्या काय त्याचा सगळा उद्धार करून टाकते. तर ते त्या सासूनंसुद्धा ते शिकायला पाहिजे की मी माझ्या ह्याच्यात मी काय सांडलो आहे, लवणलो आहे, फोडलो आहे, तोडलो आहे, काही आहे का नाही हे सुद्धा त्या सासूनंसुद्धा विचार करायला पाहिजे. तेव्हा ती सून राहते. सून म्हणजे काय, एखादं हे नाही होते जनावर आणून दावणीला बांधलं आहे आणि ते कसं तरी वागवायचं असं नाही. ते सुद्धा एखादं मूल आहे आणि ते आमच्या मुलासाठी ते आपल्या घरला आलं आहे. त्याच्यासाठी काय करायचं हे सासूनंसुद्धा शिकायला पाहिजे. सासूसुद्धा एक जबाबदारी आहे ती. बऱ्याचशाच गोष्टी आहेत. तो साधं नको ते बोलायची सवय असते. कारण त्या शेवट असं मला बऱ्याच ठिकाणी भांडणं मिटवायला गेल्यानंतर अनुभव आला आहे. आमची सासू आम्हाला शिवा देत होती हो, म्हणताना ही शिवा देते. काय आमची सासू आम्हाला असं करत होती म्हणून आम्ही असं करतो असं म्हणायची सुद्धा म्हणजे तयारी आहे लोकांची. तर ते करू नये.
चांगलं त्यांना वागवून घ्यावं. नाहीतर आता काय झालं आहे, उन्हाळ्यात लग्न ठरवायची आणि पावसाळ्यात वेगळं करायला जायचं. कसं बसं दिवाळी होते, दिवाळी झाली की तिचं वांदर चालू होते. म्हणजे तो दिवाळी पण कसं असतं, जा येणं जाणं असते. आणि दिवाळीनंतर ती म्हणजे ती मार्गाला लागते, म्हणजे इथं राहायच्या मार्गावर असते. त्यावेळेला आपल्याला हे होतं आहे, म्हणजे काय म्हणजे ते ती म्हणजे प्रपंचात इथं रुळते त्यावेळेला त्याला त्या घरातलं सगळं म्हणजे समजायला चालू होतं आहे. आणि समजलं की मग ते वांद्याला सुरुवात होत्या. तर ते वांदं होऊ नये म्हणून मुलींनीसुद्धा कटाक्षानं थोडेसा काळ असतो आहे, एक 5-6 वर्षाचा काळ. 5-6 वर्षाचा काळ थोडासा कड काढायला पाहिजे की सासू काय सांगेल ते ऐकायचं, सासरा काय सांगेल ते, किंवा घरातली काय माणसं सांगतील ते ऐकायला पाहिजे. का तर त्यांना ह्याच्यापेक्षा जादा अनुभव आले असतात. आणि ते अनुभवाचे बोल त्या मुलींना शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी काय तुमचं वाटोळं व्हावं, पोरग्याचं चांगलं होणे अशी काही त्यांची भावनाच नसते. त्यांची भावना काय असते, आमच्या मुलाचा प्रपंच चांगला व्हायला पाहिजे. पण ते आपण जवानी असते नाही, त्या जवानीच्या जोशमध्ये ते सांगितलेलं सगळं वाईट वाटतंय, चांगलं वाटत नाही. कारण आम्हाला वाटले ते सांगतो त्यांना. आमचे वडील आम्हाला सांगायचे त्यावेळेला असं वाटायचं काय व्हावा पिडलाय आम्हाला विनाकारण त्रास झाला आहे, आई त्रास देते, बाबा त्रास देतोय असं वाटत होतं. पण ते ज्या वेळेला आम्ही त्या जाग्याला आलो त्यावेळेला आता वाटायला लागलं आहे की आमचा बाबा म्हणत होता ते बरोबर आहे. काय कारण काय झालं आहे ते आता आपण त्या जाग्याला जात नाही तोपर्यंत काय वाटत नाही. अगदी म्हणजे असं वाटतंय की आमचा बाबा अगदी आता त्रास झाला आहे आम्हाला. आणि त्या त्रासाला मग कहून मी वेगळंच होतं, आता वनवास नको तुमचा, माझं मी बघतो. कारण एक जोश असतो नाही, आपण ताकद असत्या, वडिलांच्याकडे ताकद नसत्या आणि पोरग्याकडे ताकद आलेली असत्या. त्यामुळे त्या ताकदीच्या जोरावर किंवा काही नोकरीच्या पैशाच्या जोरावर त्याला असं वाटतंय आता मी अगदी राजा राणी आम्ही आरामात खातोय. पण हे असं होत नाही. त्या प्रपंचासाठी भयानक टक्केटोले खड्डे, एवढे खड्डे आहेत की ते काय सांगता येणार नाही, एवढे ह्या प्रपंचात खड्डे आहेत. आणि हे खड्डे मिळवत असताना आम्हाला कसं झालं आहे, आता आमच्यात एखादा दुःखाचा जरी डोंगर कोसळला तरी त्याच्यासुद्धा विभागणी होते, त्याच्यासुद्धा आमच्या 6 वाटण्या होत्यात. म्हणजे दुःख आलं तरी सुद्धा ते एकट्याच्या वाट्याला येत नाही. आणि तुम्ही वेगळं झाला तर दुःख आलं तर ते तुम्ही एकटंच भोगायला पाहिजे, तुला दुसरा कोणीही भागीदार येणार नाही. काय म्हणून आपण एकत्र का राहायचं, दुःख आलं तरी वाटणी, सुख आलं तरी वाटणी. दुःखाला जेवढे भागीदार आहेत तेवढे सुखाला सुद्धा भागीदार आहेत. आणि हे करत असताना राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, पुरुष मंडळीने आपण एखादा कारभार करतो आणि कारभार करताना कसं होतं आहे, एखादा नुकसान झाली की आम्ही काय करतो, आता ह्यातनं त्यात काढून काहीतरी लेवल करून घरात सांगूया, लेवल करायला बघतो. लेवल करायच्या भानगडीत पडला तर नक्की तुम्ही खड्ड्यात येणार. आणि ती लेवल एकदा करायला गेली की ती लेवल करत असताना कुठंतरी आणि दुसरा खड्डा काढला पाहिजे, त्या खड्ड्याशिवाय तो खड्डा भरून निघत नाही. आणि हे करत असताना मग ते खड्ड्यातलं कुठेतरी चोरी बाकीच्या ज्या लक्षात आली की ते नक्की आमच्या भावानं यात खाल्ला आहे, आम्हाला संपवला सगळं, असं म्हणजे होऊन आपण वेगळं होऊ शकतो. तर ते न होता काय झाले ते संध्याकाळी घरात येऊन कारभाऱ्यानं व्यवस्थित सांगणे की मला आज एवढी नुकसान झाली, अडचणच येणार नाही. सगळ्यांना माहिती आहे आम्हाला अडचण झाली, नुकसान झाले, ते नफा झाला तर ते सुद्धा सांगायचं आज मला एवढे पैसे मिळाले, ते सगळ्यांची वाटणी. त्यामुळं मनात एकामेकाच्या काय येत नाही. आपण गावात एखादी संस्था चालवतो, सोसायटी, यात बरेच लोक असतील, संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी. तर
आपल्यासुद्धा घरातली ही एक संस्था आहे. ह्या संस्थेला चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन आहे, सेक्रेटरी आहे. ह्या जसं आपण अनेक जाती धर्माची लोक घेऊन संस्था चालवतो, मग आमच्या एका रक्तामांसाची एक सोसायटी का चालत नाही? एका रक्तामांसाची सोसायटी का चालत नाही हे आम्ही पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. एका रक्तामांसाची सोसायटी चालवायसाठी जसं आपण महिन्याला मिटिंग घेतो, तसं आपल्या घरात रोज संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर एकत्र बसायचं आणि एकत्र बसल्यानंतर सगळ्यांनी ती चर्चा करायची. उद्या मी काय करायचं आहे, उद्या मला काय करायचं आहे, किंवा कोणाला काय सांगायचं असेल किंवा सुचवायचं असेल तर ते जेवायला बसल्यानंतर सुद्धा आपण सुचवू शकतो. एक मिटिंग घेण्याची टायमिंग म्हणजे एकत्र बसायचा, जेवायला बसतो आपण संध्याकाळी त्यावेळेला. नसेल तर गप्पा मारत बसत असलो तरी काय अडचणच नाही. संध्याकाळी सगळे भाऊ एका ठिकाणी बसून गप्पा मारावं, पण ते होत नाही. कारण काय झालं आहे, आता संध्याकाळी सगळे गावातनं बाहेर फिरायला भेटतात, सगळे भाऊ एका ठिकाणी बसत नाहीत. त्यामुळं बऱ्याचशाच अडचणी ह्या आता मिटिंग घ्यायला अडचणी झालेल्या. तेव्हा निदान सकाळी आंघोळ करताना तरी सगळे एक ठिकाणी असतात, तेव्हा तरी निदान चर्चा करावं. पण आपण एक ठिकाणी गोळा होतो अशा वेळेला घरात चर्चा, आणि एकामेकाच्या कानावर जर सगळ्या नफा नुकसानी घातल्या तर तुमच्या घरात कधीही भांडणं होणार नाहीत, गॅरंटी आहे माझी अगदी. पण ते सांगायला पाहिजे. नुकसान झाली तरी सांगायचं, नफा झाला तरी सांगायचं. असं हे म्हणजे प्रपंच चालवण्यासाठी बऱ्याचशाच बारीक सारीक गोष्टी आहेत. त्या बारीक सारीक गोष्टीचा सांभाळ करून जर प्रपंच केला तर काही नुकसान होणार नाही. कारण आता काय झालं आहे, बऱ्याच पोरांना पगार भरपूर मिळतात नाही. त्यामुळं मी वेगळा राहीन आणि माझा प्रपंच चांगला चालेल असं त्याचे आहे. पण त्याला लक्षात येत नाही, त्याच्यावर एखादा प्रसंग आला तर त्याला कोणसुद्धा त्याला सहकार्य करायला नसतो आहे. तो कुठल्या तरी शेजाऱ्याची पाजाऱ्याची मदत घेतो आहे. सखे सोयरे राहिले घरात आणि ह्यो एखाद्या दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी प्यायसाठी तो जातो आहे, अशी परिस्थिती त्याच्यावर यायला आल्या. तर ते न येता आपलं कुटुंब एकत्र राहावं अशी काळजी घेणं खरं म्हणजे गरज आहे. तात्या ही सर्व दुसरी कुठली नावं नसून माझ्या चुलत्यांची नाव आहेत. आजोबांचं नाव बापू, गावचे सरपंच, 18 वर्ष. त्यांना पण मुलं, 6 मुलं, 2 आत्या. तुमचं कुटुंब बघून मला पण भरून आलं. आजोबा गेल्यानंतर सुद्धा आम्ही 6 वर्ष एकत्र राहिलो. पण फक्त तुम्ही म्हटला तसं पैशाचा हिशोब नाही, फक्त कामाच्या व्यवस्थापनामुळे आम्ही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. तर ते फक्त कामाचं व्यवस्थापन तुम्ही पुरुष मंडळी आणि महिला मंडळी कसं करताय एवढं जर कळालं तरी आता जे कोण 2 भाऊ एकत्र राहत असतील त्यांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल. धन्यवाद. बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. आम्ही कामाचं नियोजन संध्याकाळी करतो आणि प्रत्येकाला आम्ही एक असा विभाग वाटून दिला आहे की तू पाणी पाजणे, एक 18 एकर शेत त्याच्यासाठी तू पाणी पाजवायचं, एक 10 एकरसाठी तू एक पाणी पाजवायचं, असं म्हणजे विभाग. आणि आम्ही 2-3 भाऊ म्हणजे वयस्कर झालो आहे, ते बाया माणसं घेऊन कामाची ज्या शेतात तण आले असेल तिथं भांगलणे किंवा हे असं काम करायचं करतो आहे. म्हणजे संध्याकाळची मिटिंग हे महत्त्वाचं, मी आता तुम्हाला सांगितलं नाही ही मिटिंग. आणि महिलांच्यामध्ये सुद्धा कसं जरा चुकवाचुकी करायला पाहिजे, तिचा ते भयंकर हुशार आहे, काय चुकवाचुकी करते. मग आम्ही काय केलं, आता जेवणाची पाळी आज एकटीनं सगळ्यांना वाढायचं. आज माझा नंबर संपला, उद्या तुझा नंबर, त्याप्रमाणे नंबराप्रमाणे ते जेवायला वाढायचं. स्वयंपाक सगळेजण मिळून करायचं. आणि स्वयंपाक करत असताना आमच्यात अशी पाळी त्या 6 चुली आहेत, 2-3 गॅस आहेत. आणि गॅससुद्धा आम्ही काय केलं आहे, उगाच पाहुण्याच्या बायका येतात आणि आमच्या घरात आग लावून जातात. त्या
असे तुमच्यात अजून गॅसच नाही, तुम्ही लय मागाटलेला आहे अजून. आम्ही चुलीवरचंच खातोय, लक्षात ठेवा. माझं आज वय 84 आहे, अजून चुलीवरचं खातोय भाकरी, अजिबात गॅसवरची खात नाही. कारण एका लाईनीत अशा 6 चुली आहेत आणि त्या कोण कोरड्याच करते, कोण आमटी करते, कोण आंबील करते, का सगळ्या वेगळ्या वेगळ्या चुली पेटवलेल्या असतात सगळ्या. आणि सगळं लाकडावरचं खातोय. स्वतःच्या रानातली लाकडं तोडून आणून, स्वतःची लाकडं फोडून, मी लाकडं फोडायचं काम केलेलं असल्यामुळं मी लाकडंसुद्धा फोडतोय. आणि लाकडं फोडून लाकडावरची भाकरी, फोडवं बिडवं असं उसाचं ते जाळून करलेली भाकरी आणि लाकडावर भाजलेली भाकरी, ती जर खाऊन बघितला तर तुम्हाला त्यातला फरक. आता बोर्ड जर लागल्यात वाटणं, ते काय अडचणच नाही. चुलीवरचं मिळेल, चुलीवरचं मटण मिळेल. आमच्या शेजारी एक खानावळ झाली आहे, ते मातीच्या भांड्यात जेवायला मिळेल. आता मातीचं भांडं घरात ठेवलं तर तुम्हाला किती महाग असलेलं म्हणतील हो काय. आता सगळी स्टीलची आणि जर्मन आणि अमुक तमुक असल्यामुळे मातीचं, पण मातीच्या भांड्यात खायचं किती चव आहे ते आता पैसे देऊन खायला लागलेत लोक. म्हणजे माहीत झालं आहे लोकांना, समजायला लागलं आहे. फक्त आता ते काय आहे, कळतंय खरं वळत नाही अशी अवस्था झाली आहे. तेव्हा बायकांच्यासाठी सुद्धा बहुत तुम्ही असं हे लावा की ते वांदे येणार नाही. आणि सकाळी आता कसं होतं आमच्यात काय सांगण्याचं म्हणजे, सकाळी एक बाई सावता घेतली तर तिला घर लोटायचंच काम तिची 9ला दुट्टी सपते. भांडी घासणाऱ्या दोघी तिघी जात्यात, त्या भांडीच घासून सपते त्यांचं. तोपे तिकडे स्वयंपाकच तयार होतोय, जेवायला जायचं काय अडचण आहे. पण ते एकजुटीने करायला पाहिजे. एकजुटीने करत नाही, ते लय आयडिया आहे त्यांच्याकडं, भयानक आयडिया आहे. काम चुकवायसाठी त्यांना लय संध्याकाळी आजारी पडतात आणि सकाळी उठले की फ्रेश होत्यात. लय भारी भारी आयडिया आहे त्यांच्याकडे. ती पण ते समजून घेऊन ड्युटी लावायला पाहिजे आपण सुद्धा. ते काय नाही, तुम्हाला हसू आलं आहे, परंतु ते असं करू नका, हे चांगलं नाही. प्रामाणिकपणानं सकाळी 2 तास काम केला तर तुम्हाला दिवसभराचं जेवण तयार होतं आहे. आम्ही पुरुष मंडळी बघा घेऊ, लग्नाचा कार्यक्रम असला तर 5 ते 6 माणसं 10-10 हजार लोकांचं जेवण तयार करतो की. तुम्ही तर घरातल्या 10-20 माणसांचं जेवण तयार होत नाही. काय अडचण काय आहे का तुम्हाला. पण ती अडचण म्हणजे हेच आहे की आपण काम चुकारपणा. आणि ह्या जर विभक्त झाल्या तर रस्त्याला एखादा दगड जर गोल चांगला दिसला तर तो सुद्धा गोळा करून घराकडे नेणार, एवढ्या बी हुशार आहेत. काय एखादा गोल चांगला दगड दिसला तर तो सुद्धा माझ्या प्रपंचाचा आहे म्हणून गोळा करून घेऊन जाणार. कारण मी आमच्या शेजारी कर्नाटकमध्ये गाव आहे काडापूर, तिथं आमच्या पाहुण्यांचं वेगळं करायसाठी गेलो आणि वेगळं केलं हो. वेगळं झाल्यानंतर ते दारात एक नारळीची 10 झाडं होती. सगळे वाटणी केली आणि ते 10 झाडांची वाटणी केली नाही. ती 10 झाडांची वाटणी केलं नाही, त्यामुळे नारळ वरनं पडला म्हटलं की आत. ती थोरल्याची बायको रिकामी होती, तिला 3 सुना होत्या आणि ती दारात बसूनच नारळ पडला म्हटलं की आत. ते 2 महिन्यानं वांदा आला आणि मला आणि परत 100 रुपये खर्च करून, गाडीला पेट्रोल खर्च करून मला जायची पाळी आली आणि त्या झाडांच्यावर नावं ठेवायची पाळी आली. हे झाड तुझं, हे झाड तुझं, याचा पडला नारळ तर तू ने. म्हणजे एवढी ईर्ष्या आहे त्यांच्याकडं. प्रपंच करावं त्या लेडीज लोकांनीच करावं, पुरुषाचं काम नाही. काय नमस्कार, मी संगीता लोटे. खरं तर माहेरमध्ये ना खूप भारी आयुष्य जगले मी. आणि मी एक आता पुस्तक लिहिलंय माझ्या नवऱ्यावर, इच्छा मरण एक सत्यकथा. तर मी अशी 2 कुटुंब जगलेली व्यक्ती म्हणून त्यात त्या गोष्टी लिहिलेत.
बघून खूप छान वाटलं. एकत्र कुटुंब खरंच खूप भारी असतं आणि आपण लाईफ किती एन्जॉय करतो ते मी सगळं अनुभवलंय. धन्यवाद तुम्ही इथं आलात आणि आम्हाला एकत्र कुटुंबाचा हा सोहळा बघायला मिळाला. थँक्यू. नमस्कार. माझं नाव प्रदीप उंबरकर. मी अमरावतीवरनं आलेलो आहो. सर्वप्रथम आपलं कौतुक आणि अभिनंदन की आपण इतके लोक एकत्रित जगता आहेत. या काळामध्ये खरोखर मनापासून अभिनंदन करू इच्छितो. आणि याच्यामध्ये मला एक प्रश्न असे होते की या तुमच्या कुटुंब पद्धतीत काम करत असताना समजा आता तुम्हाला कोणत्या माणसांनी त्याग करायचा की बाईंनी त्याग करायचा. तुम्ही आतापर्यंत थोडं माणसांचंच सांगितलं, पण मला असं वाटतं का कुटुंब पद्धतीमध्ये बाईंनी काय त्याग केला आहे आणि त्या त्यागाच्या भरोशावर तुमचं कुटुंब चालतंय का, आणि याचे चांगल्या एकत्रित कुटुंबाचे फायदे आणि एकत्रित कुटुंबाचे तोटे काय आहेत याबद्दल थोडा प्रकाश. कमी आहेत. आता तुमच्यात एखादा पाहुणा आला, आपण वेगळं झालो, आम्ही 6 जण भाऊ, त्या पाहुण्याला 6 कप चहा द्यायला पाहिजे. आणि त्या पाहुण्याचं पोटाचं नुकसान आणि आमचं पैशाचं नुकसान, असे म्हणजे हे एक पाहुण्यांचं उदाहरण झालं. तसंच बाकीच्या सगळ्या कामं करत असताना आपण प्रत्येकाच्या घरात 6 जण वेगळे झालो तर 6 ठिकाणी स्वयंपाक होणार. प्रत्येकाचं एक माणसाचं उरलं तर 6 माणसांचं अन्न वाया जाणार. एकत्र कुटुंब शिजवल्यामुळे 1-2 माणसाचंच वाया जाईल, ह्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. असे बरेचसेच फायदे आहेत. आणि नुकसान कसे, नुकसान शक्यतो कमीच पण फायदे जास्त. आता तुम्ही लेडीजच्यासाठी विचारला. लेडीजचं कसं आहे, त्यांनासुद्धा एक म्हणजे कष्टाचं हे असायला पाहिजे. आता आमच्यात एक भाऊजो होती शेजारची, गंगूबाई, म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. शेजारची बाई येते आणि घरात आमच्या जर काय चांगलं चाललं असलं तर ती त्या घरात आग लावायला बघते. तेव्हा आमची 2 नंबरची भाऊजं, म्हणजे आता ती वारली आहे, ती भाऊजं घरात बसली होती आणि शेजारची बाई आली आणि ती आमच्या भाऊजाला सांगत होती की बघा तुम्ही एवढं मोठी आमटी करता आणि त्या म्हणजे त्याचं तेल कमी असते आणि आमचं कसं चळचळीत तेलाचा तवंग आलेलं, हे असं छोट्या कुटुंबातलं ती सांगत होती. त्यावेळेला आमच्या भाऊजानं मग जरा मी दुपारी झोपलो होतो आणि ते झोपल्याला जरा जादा सोंग केलं. म्हटलं आमची भाऊजं काय म्हणते हे बघायसाठी म्हणून मी जरा झोपेचं सोंग घेतलो. आणि मग त्या आमच्या भाऊजानं असं सांगितली, हे बघ म्हणले आता आल्यास ते आल्यास परत आमच्या घराकडे यायचं नाही. आमची 6 जणांची मडी एकाच दारातनं जाणार आहेत, आमचं दुसरं दार असणार नाही. असं ज्यावेळेला आमच्या भाऊजानं सांगितली त्यावेळेला मग आम्ही आता घर बांधताना सुद्धा असं घर बांधलं आहे की आम्ही मेलं तरी जरी वेगळं झालो तरी त्या एकाच दरवाज्यातनं आमची मडी जायला पाहिजेत. असं म्हणजे त्या भाऊजीची जी इच्छा होती ती पूर्ण करायचं ह्या दृष्टीनं आम्ही आता घर बांधलेलं आहे. बोला. त्यांच्या जरा आता माहिती आहे की कुटुंबामध्ये एवढ्या मोठ्या कुटुंबात जाणं आणि सगळं हँडल करणं, त्याबद्दल थोडंसं तुमचं म्हणत. सगळे एकत्र होत्या. मी पहिला मोठी सून, त्यांच्यासोबत मला म्हणजे राहून ते सगळं वळण पडलं. माझ्यानंतर ज्या जावा येतील त्या पण तेच शिकल्या. सगळेजण आम्ही तेच करतो. आता मला पण सून आली आहे, ती पण आमच्यासोबत असं आम्ही कसं राहतो असंच राहते. माणसांना म्हणजे पुरुषांना, आमच्या मिस्टरांना वगैरे आमच्यासोबत वेळ घालवायला त्यांना वेळ नाही. आम्ही जावा सगळे कार्यक्रम एन्जॉय करतो. घरात आम्ही निवडताना सुद्धा गाण्यांच्या भेंड्या लावून किंवा नामस्मरण करत भजन म्हणत असा आम्ही दिवस घालवतो. दररोज संध्याकाळी आम्ही गोंदवले महाराजांचं प्रवचन वाचतो. गोंदवले महाराज काय म्हणतात, सगळेजण मोठे व्हायचे नाही, कोणी झरोका व्हायचं, कोणी खिडकी व्हायचं. प्रत्येकजण जर दरवाजा होतो म्हटलं तर घर कसं राहील, त्या ह्याच्यावर आम्ही चालू. पहिल्यांदा जर कुठलं काम असेल ज्यादा सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं, जर नवरा बायकोचं भांडण झालं की मला पहिल्यांदा गिऱ्हाईक येते. नवरा बायकोचं भांडण मिटवणं हे माझ्या म्हणजे अगदी हाताची मळ आहे. अगदी सहजासहजी ते भांडण मिटवू शकतो. भावाभावांच्या भांडणात थोडासा त्रास होतोय,
कारण काय होतं आहे, आपण रात्री मिटवून येतो आणि सकाळी ती बायको हुशार असते नाही, सांगितलं मग आपण सांगतोय मी सारखं, ती हुशार असते. काय चुकलं असलं तर ती बरोबर कोस काढून ती सकाळी तक्रार करते आणि ती पंचांच्याकडे सकाळी तो आणि येतोय परत, थोडी वाटणीच चुकलंय हो. मग ते काय चुकलं असेल ते बरोबर कोस अगदी त्या म्हणजे महिला मंडळ काढतात ना. तुम्ही सगळ्यांना त्या अनुभव आले असतील, काय आता झाकून ठेवायचं काही काम नाही, प्रत्येकाने खुल्या मनानं सांगा, त्या प्रत्येकाला ते अनुभव आलेले आहेत. कारण त्या हुशार असतात, त्यामुळं घर कुठल्या किमतीचं आहे, शेत कुठल्या किमतीचं आहे, जनावरं कुठल्या किमतीची आहेत. काही काही वेळेला ह्या वाटण्या करायला जात असताना मी कमीत कमी नवरा बायकोची भांडणं 1000हून जास्त मिटवल्यात. आणि भावाभावांच्या विभक्त करायचं काम अगदी 400-500 लोकांचं तरी मी विभक्त केलो आहे. जवळजवळ उन्हाळ्यात लग्न ठरवली की पावसाळ्यात ते काम लागतंयच. दिवाळीला वेगळं करायला द्यावं लागतंय. तो बाबा म्हणतोय, बाबा ते पोरग्याचं लग्न ठरवलं आहे, तेवढे जरा वेगळं करून मला ह्यातनं मोकळं करा. कारण बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आला. आता मला वाटते साहेब, परवा दिवशीच मी एक कोल्हापूरला गेलो होतो नवरा बायकोचं भांडण मिटवायला. आणि वडील वकील, आई नर्स, मुलगी इंजिनियर आणि नवरा बायकोचं भांडण. आता काय आमच्यासारख्या अडग्या माणसानं त्या लोकांना काय सांगायचो. पण हे करत असताना सुद्धा त्या वडिलाला सांगितलं, बाबा तुझी वकिली आहे, वकिलीत कुणाचा निकाल लावला काय तेवढं सांग म्हटलं, तुझंच पोट भरायचं काम तेवढं करतोय. त्या वकिलाचंच पोट भरायचं काम करतोय. आपल्या आयुष्यात एक डॉक्टर आणि वकील हे येऊ नयेत ह्याच्यासाठी आपण भयानक परपंचासाठी एवढं वागायचं. जरी एखाद्यानं 2 तडाखा दिला तरी तुला तू मोठा आहेस बाबा म्हणायचं आणि मी लहान आहे, काय म्हणायचं ते म्हण, पण घराकडे येऊन थांबायचं. ह्याच्यात सगळ्यात फायदा आहे. नाहीतर वकील आम्हाला जरी एकदा लागला तर घराला घुस लागल्यासारखी भानगड आहे. आमचं घर संपवल्याशिवाय तो थांबणार नाही. कारण निकाल करायची काही सवयच नाही हो. हे झाले की पुढचं अपील करूया म्हणतो, पुढे झालं की त्याच्यावरचं अपील, म्हणजे त्याचं परपंच चालला आणि आमचं वाटोळं व्हायला सुरुवात होते. तेव्हा वकील नको, डॉक्टर नको, ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मसरं बाळगतो आपण एवढं खरं, पण दूध घालतो डेअरीला आणि येताना मेडिकलमधनं टॉनिकची बाटली घेऊन येतो. ते न करता मुलांना दूध पाजायला शिका. आता हे सांगायची पाळी आली. आता ह्यो मुलगा आमचा, ह्यो दिल्लीला आता त्याची निवड झाली आहे बघा वेट लिफ्टिंगसाठी. आणि एक मुलगा आमचा आता कॉमनवेल्थमध्ये ग्लास्कोला कांस्य पदक मिळवला. म्हणजे नुसतंच शेती केलं आणि पोट भरलं जगलं एवढंच नाही, मुलंसुद्धा तंतू. माझं आता 84 वय आहे. 72 म्हणजे 70-75च्या म्हणजे भावांची लेवल आहे. अजून आम्ही 8 तास शेतात काम करतोय, 8 तास अगदी. आपण सुद्धा शेती नको हे आता ते सांगायचं राहिलंच माझं अजून, म्हणजे योगायोगानं निघतं ते प्रश्न विचारला तर बरं पडतं आहे. शेती नको म्हणणारी माणसं 90% शेती परवडत नाही असं म्हणणारे 90% आहेत. आम्ही एकही माणूस नोकरी नाही, उद्योग नाही, धंदा नाही. 78 आजपर्यंत 82 एकर जमीन घेतली, ती फक्त शेतीवर. शेती परवडत नाही म्हणणाऱ्या माणसांना मी सांगतोय, तुम्ही नुसतंच म्हणून चालणार नाही. आमच्या घरात 2 दिवस वस्तीला यायला पाहिजे, 2 दिवस वस्तीला आला पाहिजे. कारण काय, नुसतंच येऊन बघून गेला तर काय तुम्हाला दिसणार नाही. आम्ही कवा उठतो, कवा शेतात कामाला जातो आणि कधी घराकडे येतो हे सुद्धा बघायला पाहिजे. नोकरी करणारी माणसं 8 तास काम करतात, जायची वेळ वेगळी, यायची वेळ वेगळी. कमीत कमी 10 तास तरी त्याला नोकरीवर जायचं म्हटलं तर काम करावं लागतंय. शेतात काम करणारी माणसं 4 तास प्रामाणिकपणानं काम करतोय का बघा.
कसा शेताकडे गेला, वैरणीचा बेंडा काढला नाही तो गावात आलाच कट्ट्यावर बसायला. मग म्हणायचं मला शेती परवडत नाही, शेती परवडत नाही, असा धंदाच नाही. शेती एक असलं मशीन आहे. अहो त्या मशीनमध्ये तुम्हाला काय पाहिजे? आंबट पाहिजे आंबट, तिखट पाहिजे तिखट, गोड पाहिजे गोड, कडू पाहिजे कडू, काय पाहिजे ते तयार होणारं एकच मशीन. एखादा कारखाना घातला तर त्या कारखान्यात तुम्हाला लोखंड तयार व्हायचं, लोखंडच होईल, लाकडच तयार होणार, दुसरं काय होणार नाही. पण ह्या शेताच्या एका मशीनवर तुम्हाला काय पाहिजे ते छापून काढायचं एकमेव प्रेस मशीन आहे. त्या मशीनसारखं दुसरं मशीनच नाही. पण त्याच्यासाठी आता काय झालं आहे, शेतकरी आहे म्हटले की त्याला मुलगीच नाही, पहिल्यांदा अडचण. आणि ते सुद्धा विचारतात हो शेती आहे काय, नोकरी तर पहिला विचारायचं, नोकरी आहे झाल्यावर शेती, शेतीत तर ही मुलगी जाणारच नाही. आणि मग हिला शेती कशाला पाहिजे? तर ते नोकरीवरच थांबावं, शेती काही विचारू नये. पण ते नाही आता शेती, कारण काय आहे, नोकरी बिकरी गेली तर विकून खायला बरं पडते म्हणून ती शेती घ्यायची. शेतीचा विषय कशासाठी ते आईबापाने ठरवून ठेवलं आहे, जमलं तर इकून पोट भरावं मुलगीनं मागणं, ह्याच्यासाठी. असं म्हणजे ह्या बऱ्याचशाच अडचणी आहेत. तर आपण काय करायला पाहिजे हे ठरवायला पाहिजे. काय एवढंच म्हणजे कसं होतं आहे, आपण त्या विषयात जातच नाही. आम्ही फक्त काय करतो, तात्पुरतं काय आता कामापुरतं आहे काय, कसं तरी करून पोरग्याचं लग्न करायचं. एजंटला पैसे द्यायला लागले, एजंट झाले जातात. त्यात नवरा नवरीचं हे करत असताना सुद्धा आता ते एजंटची पाळी आली. आणि मुलगा मुलगीला बघायला असताना सुद्धा कसं आलं आहे आमच्यात, आपण शेजारच्या माणसासुद्धा बोलवत नाही हो. पूर्वी माणसं म्हणत होती की भाऊबंद आले नाही तर या माणसाची गावात लायकी नाही. आता फक्त ते मुलगा मुलगीची आई वडील यांचं तुम्ही काय दोन गेले असतील तेवढी 4 माणसावर तेवढाच कार्यक्रम आटपतात. थोडक्यात आटपायचो हो. पूर्वी त्यांची तपासणी कसं व्हायची, याच्या घरात जर भाऊबंद आले तर ह्यो 4 माणसातला माणूस आहे, नाहीतर ह्योची क्रेडिट गावात नाही, असं त्याचं समजत होते. मामा, माझा प्रश्न तुमच्या सुन्यानं आहे. असं आहे की आता हल्ली ज्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी कधी ह्या एकत्र कुटुंबातून विभक्त होण्याचा प्रयत्न केला का? जास्तीत जास्त आईनं. कधीच नाही, कारण आमच्या माहेरी पण आम्ही इकडे येऊपर्यंत एकत्रच होते. मला 5 चुलते, 3 पुण्यात राहतात आणि एक अपंग होते चुलते म्हणून आमचे वडील त्यांचा सांभाळ करायचे. तसेच माझ्या आत्याचे मिस्टर लवकर वारले. त्यांना 4 मुली आणि 3 वर्षाचा एक मुलगा होता. त्यासाठी वडिलांनी आपला स्वतःचा प्रपंच न करता त्यांनी बहिणीसाठी, मी इथं लोकांची शेतं करून खातो तेच बहिणीचं शेत करून खायचं असं ठरवून त्यांनी आपला प्रपंच न म्हणता बहिणीसाठी 10 वर्ष तिच्या गावात जाऊन राहिले. आणि आम्हाला म्हणजे मला, माझ्या बहिणीला, भावाला मोठ्या भावाकडे ठेवले. त्यामुळं आम्हाला त्याचं काही वाटतच नाही. आम्हाला लहानपणापासूनच म्हणजे एकत्र राहण्याची सवय आहे. वेगळं राहणं हे मी कुठं बघितलं पण नाही. धन्यवाद. म्हणजे हा प्रश्न मी याच्याकरता विचारला की लग्न जमवायच्या आधी इथून सुरुवात झालेली असते. मग घरी किती आहेत, मग तिथंच राहणार का, एकटे का वेगळे राहणार, असं नाही. मी मामांच्या बहिणीचीच मुलगी आहे, भाची सून आहे. मी सुद्धा एकत्र कुटुंबानंच वाढलेलो आहे पूर्ण. मला सुद्धा चांगले अनुभव आहेत. तुमच्यासारखंच आमच्या घरात सुद्धा आमच्या वडिलांनी चुलत्यांनी एकच चौकट बांधली होती. एका चौकटीतनं सगळे बाहेर गेले, असं आहे. आणि ह्याचा फार मी चांगला अनुभव घेतलेला आहे. कारण का माझे वडील सगळ्यात लवकर वारले आणि वडील वारल्यानंतर आमच्या 5 पैकी 4 भावंडांचं शिक्षण लग्न व्हायचं होतं. पण मला शेवटपर्यंत आमचे वडील वारलेत असा कधी जाणीव झाली नाही मला त्याची, की आपल्या पाठीशी एवढे भरपूर लोक आहेत. इतकं आमच्यावर त्या एकत्र कुटुंबामुळं ते प्रेम होत होतं.
परंतु हल्ली सुनांच्याकरता मी एक मुद्दाम प्रश्न विचारला की तिथून सुरुवात होती घर फोडायला. दुसऱ्या घरात मग ती एकत्र कुटुंब बघूनच दिली का अशी आमच्यागत दिली सेपरेट? जवळजवळ पाहुणे करत असताना मी हेच बघितलंय. त्यांना काका किती आहेत? जवळजवळ 5 सुना. आता हिला 4 काका आहेत, तिला 6 काका एकत्र आहेत ते सुद्धा. अजून हिचे 3 काका आहेत आणि दुसऱ्या सुना आहेत ते तिला 6 काका आहेत. म्हणजे बारक्या घरात आम्ही गेलोच नाही. आणि बारक्या घरात गेलो नाही म्हणण्यापेक्षा बारक्या घरातली माणसं आमच्यात मुलगीच येत नाहीत. कारण काय झालं, एक पाहुणे आले होते बघायसाठी आमच्या घरात आणि ती एक बाई आली आणि त्यांच्यातली एक बाई हो ते एवढ्या माणसांची त्यांना काय ओळख लागली नाही हे कुणीकडचे आहेत ते. ती माझ्या पुढेच ती बाई म्हणाली काय म्हणले एका वेळेला जेवले तर 50 ताटं 100 वाट्या ते तयार होतेली भांडी, एवढी भांडीच घासायला आमची पोरगी कवा घासणार? गपचटणं घराकडे जाऊया चालला म्हणाली ती, इथं मुलगी द्यायला नको. म्हणजे ते अनुभव असा आला आम्हाला की आमच्यात पाहुणे करताना सुद्धा जरा जादा माणसाचीच पाहुणे झाली. त्यामुळं आमचं जरा चांगलं झालं. नाहीतर ते एखादं तुटका आला असं की नाही अर्ध्या कुटुंबातलं तर आमच्या घराला सुद्धा काट्यापिटी झाली असती. काय आता इथं आमच्यातसुद्धा काय खुसबूस होत्या त्यांच्या जरासं, पण ते खुसबूस झाली तर ते हिडी लोक कसं बैल बांधून नेतात बघा. आपण ते एखादा मारका बैल असला तर त्याला मध्ये घालायचं आणि 2 इकडे घालायचं तर ते त्यातनं ते घासून जाते. जरी मान हलवलं तरी त्यातनं घासून जाते तेवढं. काय हॅलो, आम्ही जरी भांडत असलो तरी मामांपर्यंत पण कधी नेत नाही. आमचं आम्ही आमच्यात मिटवतो. पण ऐका, ह्यांनी सगळी एका आईची मुलं आहेत. आम्ही वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या गावातनं आलोय आणि आम्ही एकत्र राहतो. हे आमचं कौतुक आहे की नाही सांगा? आणि नाही सध्याला आमचं खरं आम्ही सगळी भांडतो. आम्ही 1 तास आम्ही गप बसतो. खरं तासाभरानं आम्ही बोलतोच. खरं आम्ही जास्त वेळ ताणवत नेत नाही. विषय चटकन कुठलाही विषय आम्ही वाढवत नाही. आज झालं, आजच्या तासात त्याला शांत करायचं. परत तेच उगाळायची आम्हाला कुणालाच सवय नाही. काय पण झालं तरी. मामा हे ऐकताना कसं वाटतंय तुम्हाला? काम करतो मला एवढी चांगली म्हणजे सुना मिळाली, भाऊ मिळाले, मी भाग्यवान आहे. एवढा भाग्यवान आहे की एका गरीब घरात जन्माला येऊन सुद्धा मी एवढं भाग्यवान, माझ्या एवढा भाग्यवान दुसरा कोण नाही. काय साधू संतांच्या संगती घडल्या, बऱ्याच ठिकाणी माझा पुरस्कार झाला. सकाळवाल्याने मोबाईलवाल्याने बरेच मुलाखती घेतल्या. हे एवढं सगळं ह्यांच्यामुळे मिळालं हो. हे जर मला साथ दिले नसते तर मी कुठल्या झाडाला पाला, मी सुद्धा कुठेतरी कामाला गेलो असतो नाही लोकांच्या. मामा रामकृष्ण हरी, आज काल मुलांची लग्न जमत नाही. मुलगा एकच पाहिजे, त्याचा पुण्यात फ्लॅट पाहिजे, आई वडील सुद्धा नको. अशा वेळी या मुलांचा दृष्टिकोन मुलांना आत्या काका मावशी ही सुद्धा पुढे भेटणार नाही आहेत. मग यावेळी या मुलांनी आपलं वधू परीक्षण आणि वर परीक्षण करताना, वर आणि वधू निवडताना कोणत्या प्रकारचा निकष लावावा आणि कोणत्या प्रकारचा विचार करावा, आणि तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वधूचं परीक्षण करताना तुम्ही कोणत्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतलाय आजपर्यंत? नाही, पहिल्यांदा मी वधू ओळखत असताना तुम्ही आता म्हटलं नाही, ज्यादा कुटुंबातली माणसं ज्या घरात आहेत त्यांचीच पाहुणे केलेत. कमी कुटुंबातल्या पाहुण्यांचं आमचं जमलं बी नाही. जरी आम्ही बघायला गेलो तरी जमलं नाही, त्यांना ते पसंत पडलं नाही. आता राहिला प्रश्न कुठला म्हटला तुमचा? मुलांनी कसं वागायचं. मुलांनी एक तर पहिल्यांदा शिकायला पाहिजे आणि
शिकल्यानंतर त्याला कुठेतरी नोकरी बघायलाच पाहिजे, कसली का असताना पण नोकरी करायला पाहिजे, तरच मुली मिळतील, नाहीतर मिळणार नाहीत. आणि त्यानेच वर्तणूक चांगली पाहिजे. आता काय झालं आहे, स्टार, गुटखा, सिगरेट, अमुक तमुक अशा ज्या पोरांच्या जी वळणं आहेत त्याच्यामुळं गावात बरीच लोक एकामेकांना चौकशी, आता भयानक कसं झालं आहे, पूर्वी कसं पाहुणे यायचे आणि मुली देऊन जायचे, आता तसं नाही. ते बऱ्याच ठिकाणी फोनवर आणि हे ते शेजारी पाजारीच्या चौकशा चालू आहेत. त्या चौकशीच्या निकषमध्ये मुलगा 100% निर्व्यसनी चांगला असला तर त्याचं लग्न ठरतं, नाही तर लग्न ठरत नाही. आता प्रत्येक गावात 10-10, 12-12 समाजाची पोरं बिन बायकोची राहिलेली आहेत. अशी अवस्था झाल्या. चांगल्या मुलांचं मात्र जमीन नसली तरीसुद्धा त्यांची लग्न झाल्यात. खरोखर जमीन पाहिजे, नोकरी पाहिजे असं नाही, त्याच्या वागण्याच्या ह्याच्यावर सुद्धा ते पोरांचे लग्न होत्यात, होत नाहीत असं नाही. हॅलो, दर्शन घडवलं. माझा प्रश्न असा आहे की सध्याच्या एकत्र कुटुंबामध्ये बरेच जण काड्या घालायचा प्रयत्न करतात. ह्या काड्या करणाऱ्यांच्या नाड्या कधी तुम्ही आवळल्या? नाही, काय तिथं गाव आहे तिथंही असणारच. फक्त आपण चांगलं वागायला शिकलो तर किती काड्या घातल्या तरी काय फरक पडत नाही आपल्याला. आपण चांगलं वागायला शिकायला पाहिजे, कारण चांगलं वागायला शिकणं सोपं नाही. चांगलं वागायसाठी प्रयत्न करावे लागतात. आपण वराती पुढे नाचत असला तरी सुद्धा तो मुलगा बाद समजणारी माणसं आहेत, आणि एखाद्या दिंडीत जर तो नाचला तर त्याला चांगलं समजतात. पण कुठं नाचायचं हे सुद्धा ठरवायला पाहिजे पोरांनी. दिंडीत नाचायचं काय वराती पुढे नाचायचं हे त्या पोरांनी ठरवायला पाहिजे. ठरवला की नक्की तुम्हाला चांगलं म्हणणार, मुलगी देणारच. देत नाहीत असा अनुभव नाही, कारण मला तरी भरपूर अनुभव आला आहे. चांगली मुलं शिकून सुद्धा आता रिकामी बसलेली मुलं आहेत, इंजिनियर झालेली मुलं आहेत, त्यांना जमणी नाहीत म्हणून त्यांचे लग्न होत नाहीत. अशी सुद्धा काही मुलं आहेत. परंतु चांगलं जर वागणूक झाली त्याची तर त्याला 100% मुलगी देतात. हे म्हणजे माझ्या अनुभवात आलं आहे. कारण आता आमच्या घरात काय झालं आहे, सगळी जमीन न शिकलेली आहे. आता पोरं जरा शिकायला आल्यात म्हणा, परंतु शिकली तरीसुद्धा आम्ही शेतीच करणार. पाहुण्यांनासुद्धा मी स्पष्ट सांगतो आहे की बाबा तुझ्या मुलगीला घरातच राहायला लागणार, पोरं आमची कुठे नोकरीला जाणार नाहीत. कारण आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं खाली हात करू नका, वर हात करायला शिका. 4 माणसाचा पगार तरी निदान भागवण्याची कोट ठेवा. रामकृष्ण हरी. आजोबा एकत्रित कुटुंब अगदी खूप आदर्श आहे आणि आयडॉल आहे, कारण कुठे तुमच्याकडे हेच करण्यासारखं नाही, अगदी घेण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहे. एवढं सगळं मॅनेज अतिशय सुंदर पद्धतीनं करता या वयात सुद्धा, आणि तो तुमचं ऐकताय हा सगळ्यात महत्वाचा आहे. माझा प्रश्न असा आहे की आज राजकीय वलय खूप चालू आहेत, याच्यामध्ये तुमच्या 45-55 लोक एकत्र कुटुंबात आहेत. मला राजकीय असं काही वळण येतं का, बाबा आमच्याकडे कोण येणार आहे, काय तुमच्या कुटुंबात कशी काय व्यवस्था लावत असता तुम्ही, म्हणजे नाही काय झालं, तुम्ही कसं हाताळताय? हे चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी ह्या राजकारणात भाग घेतला होता. 15 वर्ष सलग निवडून आलो मी ग्रामपंचायतला. आमचा 4 नंबरचा भाऊ सरपंच झाला. हे सगळं काम केलं आणि 20 वर्षाच्या कालावधीत तिथं मी बघितलं तर त्यात काय नफ्याची बाजू काय नाही, तिथं नुकसानीचीच बाजू आहे. तिथं जर जायचं असेल तर दरोडेखोर होऊन जायला पाहिजे, तर नक्की त्यात यश आहे. तिथं चांगल्या माणसाचं काही काम नाही, तिकडे जाऊ नये चांगल्या माणसाने, असं मी स्पष्ट मत सांगतो माझं. आपल्या अवतीभोवती बाजूला जे शेतकरी दुसरे असतात, बरोबर, त्यांचं कधी तुम्हाला बांध पोकरणं किंवा अतिक्रमण होणं ही समस्या तुम्हाला कधी जाणवल्या का, आणि जर जाणवलं असेल तर त्याच्यावर तुम्ही कसं या ठिकाणी यश केलं? नाही काय आहे, आपण शेतकऱ्यांना एक सवय आहे, भारत पाकिस्तानच शिवेवर अगदी म्हणजे ही सवय लागलेली आहे आम्हाला. तर त्यात खरोखर मी शेतकरी बंधूंना सांगतो, जमिनीत आपण आता पूर्वी 3 फुटाचा अंतर ठेवत होतो शिवेवर,
शिवेवर म्हणा किंवा सरीतलं अंतर 3 फूट ठेवत होतो, आता 4 फूट ठेवायला लागलो आहे मी, 4 4.5. तर 4.5 फूट शिवेवर अंतर ठेवून शेती करावं म्हणजे दोघांचंही पीक चांगलं येईल, नाही तर दोघांचीही नुकसान आहे. ही शेतकऱ्यांसाठी. आणि काय तुम्हाला रचना सांगा, हे कसं आहे, लग्नासाठी मुलींच्या वाढत्या अपेक्षा येतात ना, त्याला पायबंद बसावं याच्यासाठी काहीतरी मार्ग नाही ते काय अडचण नाही, पायबंद बसायला पाहिजे. कारण काय झालं आहे, मुलींना शिकण्यासाठी वनवे आहे रस्ता, त्यांना एकमेव उठायचं आणि शिक्षणच घ्यायचं. पोराच्यासाठी डबल काम आहे, एक तर शिकायला पाहिजे आणि काय करतो हे दाखवायला पाहिजे. 2 कामं त्याच्याकडे आहेत. कारण त्याला अडचणीची बाजू आहे, तर ते मुलींनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. मुलींनी समजून घेण्यापेक्षा मुलीच्या आईनं समजून घ्यायला पाहिजे. आता कारण काय झालं आहे, मुलगी तयार असते पण मुलगीची आईच तयार होत नाही, असे लई ठिकाणी अनुभव आल्यात. मला तर आलं, बाकीच्यानं काय झालं आहे माहीत नाही, पण मुलगी तयार असते पण मुलगीची आईच तयार होत नाही, असे अनुभव आल्यात. तर मुलांनी सुद्धा काय करायला पाहिजे, कुठं जर छोटं मोठं का असना काहीतरी व्यवसाय करणे, काहीतरी करून त्यांना दाखवायला तयार व्हायला पाहिजे. तर मग काहीतरी माणसं ती थोडासा विचार करतील. हॅलो रामकृष्ण, शेवटचा प्रश्न. एकत्र कुटुंब ऐकल्यानंतर एकत्र कुटुंबाचा मला काही अनुभव नाही. बरोबर. त्यामुळं कसं आहे, तुम्ही 6 जण एवढं मोठं कुटुंब, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गावचे लोक मिटवण्यासाठी बोलवत होते. बरोबर. तुम्ही काय म्हणला की माझ्या अनुभवानुसार मी 1000 संसार म्हणजे विभक्त करून होय होय होय. त्यावेळी असं काही तुम्ही केलं का, तुमच्या कुटुंबात असणारे विचार, तुमच्या मनात असणारा कारभारपणा किंवा तुमचं भाव कसं ऐकते, असं एखाद्या जर कुटुंबाला सांगून किती कुटुंब तुम्ही असे एकत्र करण्याचा प्रयत्न केला, याचे जरा अनुभव सांगावा, त्या पद्धतीनं माणसं त्या कामाला लागते. नाही, मी आता त्या तोडण्यापेक्षा जादा जोडण्याचं काम मी जास्त केलं आहे. ह्याच्यापेक्षा 1000हून जास्त कामं मी जोडण्याचं काम केलं आहे. कारण जेवढ्या मुली तक्रार करून घरात राहतात, ह्यांच्यासाठी त्यांना 2-2 दिवस आमच्या घरात आणून मी अनुभव करायला लावला आहे. आमच्या घरात बायका कशा राहतात बघा, तुम्हाला तिकीची काय अडचण आहे का बघा. तर त्या मुलीसुद्धा येऊन अनुभव केल्या. आणि इतर जातीचे सुद्धा, म्हणजे असं आमचीच एक माळी नाही, मग ते धनगर असतील, हरिजन असतील, कोणाच्याही मुली असतील, तर ते वांदे मिटवायसाठी मी गेलो. आणि त्या जवळजवळ सगळ्या मुली एक 10% सोडपत्र झाल्या, नाही बाकीच्या जवळजवळ सगळ्या नांदायला सुरुवात आहेत आणि व्यवस्थित नांदल्यात. आता काहीची मुलंसुद्धा लग्नाला आलेत म्हणजे वांदे मिटवून. मी एक तर असं हे केलं होतं, सांगलीच्या कोर्टात केस चालू होती आणि कर्नाळची ती म्हणजे मुलगी कर्नाळची आणि तेरवाडचा मुलगा परीटपैकी. कोर्टानं मला हात बोलवून विचारलं, तुम्ही पंच म्हणून ही मुलगी निहाळला आहे, ह्याला तुम्ही काय करणार आणि कशी जबाबदारी घेणार. तर त्यावेळेला मी कोर्टाला सांगितलं की ह्यांच्यावर 3 केसेस आहेत, बायकोनं 2 घातल्या आणि मुलग्यानं 1 घातला आहे, असे 3 केसेस आहेत. साहेब म्हटले ह्या राहू द्यात, तसंच तुमच्या केसेस चालू राहू द्यात, ह्या दोघांनी केव्हा मिटल तेव्हा दोघांनी येऊन अर्ज देतील त्यावेळेला यांची केस माघारी घ्या. त्यावेळेला कोर्टानं ओके म्हणून त्या आमच्याबरोबर त्या मुलीला नांदायला पाठवून दिलं आणि आज तिचा मुलगा लग्नाला आला आहे. काय झालं आहे तुम्हाला सांगतो, हे तुम्ही जे विचारलं की नाही, एवढी मोठी समस्या झाली आहे. एकदा कोर्ट आमच्या तिथं देवळामध्ये आलं होतं, 5 कोर्ट आले होते आणि त्या कोर्टाने त्यावेळेला म्हटले ते की हे आमचा आता नवीन कायदा झाला, मुलींना समान हक. त्यावेळेला मी कोर्टानं विचारलं होतं की सर म्हटलं आता तुम्ही जे हे केला हे फक्त वकील लोकांची पोटं भरायचा धंदा झाला, प्रत्येकाच्या घरात तुम्ही आग लावून गेला. ह्या कायद्यामुळं कुणाचं घर एकही सुटलेलं नाही, प्रत्येकाच्या घराला ही आग लागली. याच्यापूर्वी बहिणी भाऊ काय होते का नव्हते, त्यांना देत होते, घेत होते, जात होते, सगळं करत होते. पण आत्ता असं झाल्या ते आता त्यांनी म्हटल्यासारखं ते जावाई दाजी म्हणजे दाजी ते एवढे हरामखोर झाले आहेत, म्हणजे सगळेच आम्ही हरामखोर म्हणायला काय हरकत नाही. काय
ते रस्त्याकडला ते म्हटल्यासारखं आता आमच्या गावाचा एक अनुभव असा झाला आहे, आमच्या माळ्यांचंच आहे. 5 एकर जमीन आहे होती जी रस्त्याकडला, आणि ते तर 10,000 रुपये गुंठ्यानं विक्री झालं म्हटल्यावर तो पाहुणासारखं बायकोला माहेरलाच पाठवला आहे, दुसरं काही कामच करायला तयार नाही. आणि ते आई वडील जरा मुलीकडे लक्ष देतात. तेव्हा आपण सुद्धा काय करायला पाहिजे बहिणीसाठी. आता ही आता माझी सून आहे की नाही, ही बहिणीचीच मुलगी आहे. मी माझ्या बहिणीला 2 एकर जमीन तिच्या गावात घेऊन दिली विकत. भावानं सुद्धा काय कर्तव्य करायला पाहिजे हे सुद्धा भावाचं काम आहे. आणि बहिणीने सुद्धा त्या आता मला तुम्हाला डबल खर्च आला आहे माझा, कारण काय वाले सांगतो तुम्हाला, आता आमचा भाऊ वारला त्यावेळेला हाके सोडपत्र, आणि भाऊजाईच्या नावावर जमीन असल्यामुळं भाऊजं वाढल्यानंतर तिचा हाके सोडपत्र 2 वेळा हाके सोडपत्र घ्यायची पाळी मला आल्या. 22 खातेदार झाल्यामुळं माझी एक नुकसान झाले. नमस्कार मामा. काय मी पण एकच होती की शेवटपर्यंत ह्या सगळ्यांनी एकत्र राहायचं. सगळे सासरे एक म्हणजे 5-6 वर्षात सगळेच गेले, लग्न झाले की एक झालेच. मग त्यांची लास्ट सासरे माझे होते, त्यांची इच्छा होती की सगळ्यांनी एकत्र राहायचं शेवटपर्यंत. आता आम्ही 9 जणी जावं आहे, 9 जणी दीर आहेत माझे, आणि आम्ही सगळे एकत्र आहे. आत्ता त्यांचे एक्सपायर झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी जो सावडण्याचा कार्यक्रम घेतात, तर कावळ्याचा जो विधी असतो, पण तो कावळ्याचा विधी त्यांना म्हणजे शिवला नव्हता. अर्धा-पाऊण तास झाला तरी त्यांना शिवत नव्हता. शेवटी गाय आणायचा निर्णय झाला. पण आम्ही सगळ्या जावांनी असा निर्णय घेतला की त्यांची इच्छा होती शेवटपर्यंत एकत्र. नेमकं काय करता? मोठ्या जावांचा आदर राखून मी राहते. त्यांनी काय म्हणतील ते. माझ्यापेक्षा पण लहान आहेत दोघी, मी त्यांच्यापेक्षा जरा मोठे, त्या दोघी मोठ्या. मामा धन्यवाद. 2 तास अजून राहतो की म्हणतात. समारोप करूया कार्यक्रमाचा. सगळ्यांचे प्रश्न झालेत आणि मामांचा नंबर आपल्याला द्यायचा आहे. त्यांनी 1000 नवरा बायकोची भांडणं सोडवली आहेत. त्यामुळे तिकडच्या कोर्टात जायच्या अगोदर ह्या कोर्टात जाऊ आणि मग तिकडे जाऊ. समारोप आपण करतो आहोत. ऊन भात त्यावर साजूक तूप, वेगळं राहायचंय वेगळं सुख, अशी परिस्थिती असताना मामाने जे कुटुंब एकत्र ठेवलंय त्यांच्या आपण सगळ्यांनी खूप आनंद लुटला. म्हणजे जे 50च्या वयाचे असतील, ज्यांना काका मामा यांच्या आयुष्यामध्ये ह्या कुटुंबातून आले असतील, त्यांनी सगळ्यांनी खूप मनापासून ह्या आत्ताच्या मामांचा सगळ्या गोष्टीचा मनापासून सुख आणि अनुभव घेतलं. ही गोष्ट खरी आहे. पण काळ बदललाय, वर्ष बदलली आहेत. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, हम दो हमारा एक बजाज, इथपर्यंत आता ही कुटुंब संस्था आलेली आहे. पण त्या पार्श्वभूमीवर एक कुटुंब कसं राहू शकतं सुखानं आणि आनंदानं, म्हणजे कुटुंबाचं सगळ्यात मोठं सौख्य कोणतं आहे ते मामांच्या तोंडातून ऐक. मामा, एक जपानचे एक राजे आले होते भारतामध्ये आणि त्यांचं 97 माणसांचं कुटुंब आहे एकत्र. मग भारतातल्या पत्रकारांनी त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही एवढ्या कशा 3-4 पिढ्या तुम्ही एकत्र कसं काय राहता, म्हणजे ह्याच्यातलं सगळ्यात मोठं सूत्र कोणतं. त्यांनी कागद मागितला त्या पत्रकारांना आणि त्या कागदावर एक 10 मिनिटं लिहित राहिले आणि 10 मिनिटं पाठपुट कागद लिहून त्यांनी परत दिला. परत दिल्यानंतर त्या कागदावर असं लिहिलं होतं, एक संयम नावाचा शब्द लिहिला होता, संयम. आणि तो एकच शब्द पाठपुट लिहिला होता. तो लिहायला त्यांना 15 मिनिटं लागली. म्हणजे एक शब्द पाठपुट लिहिण्याला त्यांना 15 मिनिटं लागली. पत्रकार म्हणले एकच शब्द आहे, तुम्ही इतक्या वेळा लिहिला, तो तुम्ही एकदाच संयम लिहून 1 सेकंदात मला देता आला असतं ना. जपानचे राजे असे म्हटले की तुला कळायला पाहिजे संयमाचा अर्थ, म्हणून मी पाठपुट लिहिलेला. जगामध्ये व्यक्ती सुखी राहायची असेल, कुटुंब सुखी राहायचं असेल किंवा देश सुखी राहायचा असेल तर सगळ्यात मोठी ताकद कोणती असेल तर संयमाचा. आणि धर्म आहे मामा. धर्माची एक व्याख्या एका खूप छान विचारवंतानं केली आहे. म्हणजे दुकानदारानं आपल्या मालामध्ये भेसळ करू नये हा जर दुकानदाराचा धर्म असेल तर गिरायकानं त्या दुकानदाराची बाकी न मागता 2 महिन्याच्या चुकती करणं हा गिरायकाचा धर्म असू शकेल. जर विद्यार्थ्याचा धर्म असेल तर शिक्षकानं तो पेपर आदल्या दिवशी फोडू नये हा शिक्षकाचा धर्म असू शकेल. आणि जावाजावानी एकत्र राहणं, भावाभावानी एकत्र न राहणं हा जर भावाभावांचा धर्म असेल तर जावाजावानी ते घर न फोडणं
हा जवाजवांचा धर्म असू शकेल. तुम्ही धर्मानं जगताय. आम्ही इथं या लेकरांना धर्म शिकवतोय. धर्म या शब्दाचा अर्थ की आमचं प्रत्येकाशी असलेलं नातं, म्हणजे मातृधर्म आईशी असलेलं माझं नातं जपणं म्हणजे मातृधर्म, पित्याशी असणारं माझं नातं जपणं म्हणजे पितृधर्म, बहिणींशी भावाशी असलेलं जातं, हा आमचा धर्म आहे. आम्हाला दुसरा धर्मच नको आहे. नुसत्या एवढ्या जरी धर्मामध्ये आम्ही राहिलो आणि जगलो तरी आम्ही आयुष्यभर सुखी राहतो. तुम्ही ती धार्मिकता तुमच्या घरामध्ये जपली, 3 पिढ्या तुम्ही एकत्र राहता, खूप सौख्य भोगतं. जगामध्ये सगळ्यात मोठं सुख सगळ्यात मोठं सुख, यस, सगळ्यात मोठं जर सुख कुठलं असेल तर ते एकत्र कुटुंबातलं सुख आहे. कारण त्याच्या एवढं सुख दुसरं कुठंच नाही. सुख म्हणजे काय? घरात भांडण नाही, तंटा नाही, अगदी निवांत संध्याकाळी गेलं की जेवून झोपला की उजडेपर्यंत जागा व्हायचं काय काम नाही. खरंय. नाहीतर मग गोळ्या घेऊन झोपायची काही गरजच नाही. खरंय. जर घरात भांडण असेल, सुनेचं सासूचं तंटा असेल तर रात्रभर झोपल्यावर सुद्धा तेच विचार येतात. ते विचार येऊ नयेत म्हणून अगदी समाधानानं झोपायचं. आणि येताना काय आम्ही घेऊन आलो नाही, जाताना सुद्धा याच्यातलं काय घेऊन जाणार नाही, हे सगळं इथं टाकून जाणार आहे. आणि मग कुठला माझा मुलगा आणि कुठलं काय, मग वृद्धाश्रम काढायची पाळी आली नसती. ज्या देशामध्ये वृद्धाश्रम काढायची का पाळी आली तर आई वडिलांना न सांभाळणारे अशी जी मुलं आहेत, नालायक मुलं, त्या मुलाने हे करू नये असं म्हणजे माझं मत आहे. पण काही नाईलाज आहे त्याला. परंतु आता जवान मुलं जे आहेत त्यांनी निदान एवढं तरी काम करावं, स्वतःच्या आई वडिलाची सेवा मरेपर्यंत करावं. तर मी एकाचं वेगळं करून आलो आहे, तुम्हाला सांगतो माहितीसाठी. 8 दिवस शनिवार ते शनिवार आई वडिलांनी एका पोट 4 मुलं. मग हे आम्ही एकत्र कुटुंबात आहे. हो, कुठला मुलगा येऊ नये सांभाळा, माझा पोरगा सांभाळतोय मला तर कुठली गॅरंटी आहे? निदान भावाचा मुलगा तरी बघल मला. खरं सुख माणसाला कळना झालं. 8 दिवसाची पाळी होती. हो, शनिवारी सकाळी वडिलांना चहा प्यायला सुद्धा त्याच्याकडे जायचं. चहा सुद्धा मला आज मिळत नव्हता. म्हणजे त्या बापानं तुम्हाला आयुष्यभर कष्ट करून उभा केला, तुमचं लग्न केला, मला मुलं बाळ झाली, तरी पण त्या वडिलाची पाळी लावून तुम्ही पोटाला घालताय. काय दुर्दैव आहे आपलं. पाळी येऊ नये. धन्यवाद. आहेत आनंदाचे अश्रू काय असतात, आनंद काय असतो हा गगनात मावेना. आणि आनंदाश्रू सुद्धा त्यांच्या डोळ्यातून सहजपणे तरळले. सुखी कुटुंब खाली सुरू असणाऱ्या शिवम प्रतिष्ठाननं आमच्या कुटुंबाचा जो मान सन्मान, जो सत्कार, जो आदर केला त्याबद्दल मी शिवम प्रतिष्ठान व काकाजींचा मनापासून माळी परिवारातर्फे आभारी आहे.